नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा तत्सम निराधार योजना व दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण लवकरच आता जूनचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. परंतु जमा होत असताना नेमक्या काय काय अडचणी असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्या खात्यावर हा हप्ता जमा होईल. त्याचबरोबर मागील उर्वरित जे काही हप्ते आहेत तर ते सुद्धा जमा होऊन जातील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, की नुकताच आता दिव्यांग बांधवांसाठी 29 जूनचा जी.आर. आलेला आहे आणि त्यानुसार त्यांच्या खात्यावर साधारणतः 7 जुलै पासून पैसे जमा होणार आहे. त्याचबरोबर जे काही निराधार बांधव आहे यांचे सुद्धा पैसे 10 जुलै पर्यंत जमा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. मात्र अनेक जे काही दिव्यांग बांधव आहे आणि निराधार बांधव आहे तर त्यांचं मेचा हप्ता, एप्रिलचा हप्ता, काहींचा अगदी मार्चचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे ते चिंतातूर आहे आणि आमचे मागील हप्ते मिळणार का, त्याचबरोबर जूनचा हप्ता मिळणार का, तर या संदर्भात ते अगदी चिंतातूर आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ते रेग्युलर मिळालेले आहे तर त्यांना जूनचा हप्ता मिळणे अवघड नाही, त्यांच्या खात्यावर हे हप्ते जमा होणार आहे. परंतु अनेक बांधव आहे की ज्यांना मागील हप्ते मिळालेले नाही, तर त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहे. तर त्या पुढे आपण बघूया. त्या केल्याशिवाय त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार. तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपला हयातीचा दाखला आहे तर तो तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. आता मित्रांनो, हयातीचा दाखला तयार करणे अतिशय सोपं झालेलं आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून जे काही सत्यापन ऍप आहे तर त्या ऍपवर आता संजय गांधी निराधार योजना, त्यानंतर विधवा महिला पेन्शन योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना या सगळ्या योजना ऍड करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे स्मार्टफोनद्वारे सुद्धा आपल्याला आपला हयातीचा दाखला सहजपणे घरच्या घरी तयार करता येईल आणि त्यानंतर तो डाउनलोड करून त्याची एक कॉपी प्रिंट करून ती तहसील कार्यालयातील जे काही संजय गांधी निराधार योजनेचं काम पाहणारे कर्मचारी आहे तर त्यांच्याकडे जमा करणे गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरी गोष्ट करणे गरजेचे आहे की बरेच लाभार्थी असे आहे की त्यांचे जे काही आधार कार्ड आहे तर ते अपडेट नसल्यामुळे, त्याचबरोबर ते बँक अकाउंटशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरही पैसे जमा झालेले नाही किंवा मागील हप्ते जमा झालेले नाही. त्यामुळे त्यांनी काय करायचं आहे की आधार सेंटरवर जायचं आहे आणि आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते अपडेट करून घ्या. बऱ्याच महिलांनी काय केलेलं आहे, आपल्या नावामध्ये आधार कार्डवर बदल केलेला आहे. अगोदर वडिलाचं नाव होतं, त्यानंतर आता पतीचं नाव केलेलं आहे. त्यामुळे त्याही महिला अडचणीत आलेल्या आहे. त्यामुळे ज्या नावाने या अगोदर आपण संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना असेल किंवा विधवा महिला पेन्शन योजना असेल तर याचं रजिस्ट्रेशन किंवा याची नोंदणी ज्या नावाने केलेली होती त्याच नावाने आपलं आधार कार्ड असावं. जर तसं नसेल तर ते अपडेट करून घ्या. ते जर अपडेट झालं नाही तर आपल्याला अडचण येऊ शकते, आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकत नाही. आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच दिव्यांग बांधव आहे तर त्यांना सुद्धा मागील हप्ते मिळालेले नाही. तर याचं महत्वाचं कारण म्हणजे मागच्या काळामध्ये त्यांचं जे काही UDID कार्ड आहे तर त्याचं व्हेरिफिकेशन तहसील कार्यालयामार्फत त्याचबरोबर दिव्यांग विभागामार्फत मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे अनेक UDID कार्ड हे अपडेट नसल्यामुळे त्यांचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं नाही. त्यामुळे काय करायचं मित्रांनो, स्वावलंबन.org नावाची वेबसाईट आहे तर तिथे जायचं आहे आणि त्या ठिकाणी
UDID कार्ड हे अपडेट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या तिन्ही गोष्टी म्हणजे आपला हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यांचं आधार कार्ड बँक सोबत लिंक नसेल तर त्यांनी ते काम करणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी UDID कार्ड जे आहे तर ते अपडेट करणं गरजेचं आहे. तर ह्या तीन गोष्टी जर आपण केल्या तरच आपल्याला जूनचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होईल. त्याचबरोबर उर्वरित जे काही हप्ते आहे तर ते जमा झाले नसतील तर या तीन गोष्टी करा. त्याचबरोबर याची माहिती रीतसरपणे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना द्या, म्हणजे ते काय करतील की आपले मागील हप्ते सुद्धा अपडेट करण्यास संदर्भात सिस्टम मध्ये अपडेट करतील. तर मित्रांनो, या तीन गोष्टी महत्वाच्या आहे, तर त्या पूर्ण करा तरच आपल्याला जूनचा हप्ता मिळणार आहे, मागील हप्ते सुद्धा मिळणार आहे आणि पुढे सुद्धा आपल्याला वर्षभरामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेली होती. त्यानुसार सर्व दिव्यांग बांधव, निराधार योजनेचे सर्व बांधव, विधवा महिला तर यांनी ही तिन्ही कामे करणे गरजेचे आहे. तर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.